गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळचं कसलं मस्त वातावरण झालंय बघा. सूर्य उगवलाय, झाडांची कमाल बघा फक्त. तू का बाबा माझ्या मागे हिंडतोय सकाळ सकाळ? होय, काय हिंडतोय म्हण? बाकीची कुठे गेली? कुठे गेली बाकीची? आ त्याला वाटलं कुठं चालली काय, म्हणून मी चालली धार काढायला. वासरू वाटतंय ना, किती वेळ झाला. झाडांचा नजारा बघा कसा झाला. एकदम पोटभर पाणी मिळालं ना त्यांना, त्याच्यामुळं काय नादच खवा उगं. काय तुला दम धर द्यायची? हा गाय पशी आहे आतमध्ये. ती मोठं घामायला तुला दिसलं नाही वे? हो आली आली, धारच काढायची बघा. नका वरडू मॅडम, नका वरडू. ऊस काय सर माग, ऊस काय खाल्ला नाही. ह्याच्यात तिला गोळी ठेवावं लागल. ऊस काय खाई नाही, नुसते आता अवघड झालेलं आहे हिचं. हाड हाड, नुसतं वरडायचं काम चाललंय, नुसतं वरडायचं काम चाललंय. आता त्यांना कुठनं खायला आणावं लगेच? आता 2 दिवस झालं पाऊस पडला की गावात काय फुटतं का? पण कालवा नुसता, कालवा कालवा, नुसता कालवा चालला. काय सांगून उपयोग आहे त्यांना? एक ही वराटतंय तर ती वराटतंय तर ती वराटतंय, तर वराडायचंच काम चालू आहे नुसतं त्यांचं. का वराटतात ती मला तर कळा नाही. कुठनं हिरवं खायला आणावं लगेच? सकाळ सकाळ ह्यांचंच चाललंय या. अजून झाडून काढायचं या. थांबा का थांब, अरे तुम्ही मला श्वास घेऊन द्यावाय, थांबा. एक तर 2-3 दिवस वाऱ्या ह्याच्यामुळं पाय थोडंसा अवतार बदललाय. सारं कचरा तीन आलेला आहे. रात्री निमार्द झाले, अजून निमार्द झाडायचं. थांब, तुला पण गोळी ठेवती आणि आधी धार काढून घेते. धार काढून गोळी ठेवल्याशिवाय पर्याय नाही, त्याच्याशिवाय काम उरकणार नाही. दुसरी स्वयंपाक तर काय निवांतच करायचं आहे. बापू कुठे गेलं काय माहिती? हा बापू गेलेत इंदापूरला. इंदापूरला गेलेत अण्णा. बापू गेले इंदापूरला. बोलत बोलत आता गप्पा हाणत सूर्य तर लय सकाळ सकाळ उगवलाय. चकाचकाच ऊन पडले. आज पण पाऊस येतोय का काय काय माहिती. थांब, त्याला गोळी नव्हती त्याच्यामुळे ओरडत होती. आता गोळी ठेवा आणि धार काढा. स्वयंपाकाचं तर नियोजन काय नाहीच लवकर. आता उशिरा धार काढायची, मस्तपैकी कपडे धुवायची, मग बाकीचं काम करायचं. कसा वाटला आमच्या घराभोवतालचा सकाळ सकाळचा परिसर बघा. पाऊस आल्यावरती वेगळंच वाटतं. तिथलं राहिले झाडायचं. आता ती लिंबाचं ते लिंबू जे असतात ती सगळ्या पिकल्यात आणि त्या साऱ्या आता खाली पडत्यात. आता आंब संपत आलं की ती लिंबूळ्या पडून पिकून सगळ्या दारात राहणार रपाटा. काय विचारायलाच नको. सरपण भिजलंय पावसात. कागद तर काय उडून गेला का काय काय माहिती. पाऊस आल्यावरती व्हायचं वेगळं वातावरण होतं. सरपण लाकडं आणून ठेवलेली सगळी वरची तळ्यातली पाण्यात जाते म्हणून भिजल्यात सगळी. चुलीला आम्ही नव्हतो तर आत्याने आम्हीच केलं जुगाड चुलीचं. 5 तापासाठी का पावसात हे चिकचिकीचं आता भिजतं ना सरपण हे, त्याच्यामुळं केलेलं आहे. चला आता बोलून लय टायमिंग घालवून फायदा नाही. सकाळ सकाळचा एक मस्त व्हिडिओ काढला. परतचा व्हिडिओ आता परत बघू. अजून लय काय काय काम आहे ते. कुत्रं गेलंय तिकडं बादलीला हे करायचं. गोळी खाती ना, तर म्हणलं आपलं होऊन जाईल एक व्हिडिओ.